प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातील अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचा अंतःकरण तू कर आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला म्हणतो आहे. आमेन. प्रगटीकरण याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन. योहान या प्रगटीकरण याच्यामध्ये म्हणतो, यानंतर स्वर्गात एक दार उघडलेले मी पाहिले आणि मग करण्याच्या घडीसारखी एक वाणी ऐकली आणि ती वाणी म्हणाली, इकडे वर ये. म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजे त्या मी तुला दाखवी. ती वाणी म्हणाली, इकडे वर ये. म्हणजे यानंतर ज्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवी. हा जो शास्त्र भाग आहे, हे जे वचन आहे, ह्याची पार्श्वभूमी आपण थोडक्यात त्यावेळेस जाणून घेणार आहोत. इसवी सन साधारण 90 ते 95 हे साल आहे. येशू ख्रिस्ताचे सर्व शिष्य येशूची साक्षाने स्वार्थ सांगता रक्तसाक्षी झालेले आहेत, मरण पावलेले आहेत. केवळ येशूचा आवडता शिष्य योहान हा जिवंत आहे. पानमस भेटावर हद्दपाराची शिक्षा हा योहान भोगत आहे आणि ह्या योहानाच्या मनामध्ये आता भूतकाळातील अनेक विचार डोकावत आहेत. ज्यावेळेस आमचा गुरु प्रभू येशू ख्रिस्त याने आम्हाला शिष्याची निवड केली, 3-3.5 वर्ष आम्हाला शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं. नंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर मरण पावला. तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, पुनरुत्थित झाला. अनेक आमच्या शिष्यांना त्याने दर्शन दिलं आणि मग बेखानी या ठिकाणी तो घेऊन गेला आणि आमच्या डोळ्यात येतं त्याचं स्वर्गारोहण झालं. परंतु स्वर्गारोहण होण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने आम्हाला आज्ञा दिली, मी तुम्हाला सांगितले पित्याने देऊन गेलेलं दान तुम्हाला मिळूपर्यंत तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि मग आम्ही यरूशलेममध्ये थांबलो. त्याचं स्वर्गारोहण झाल्यानंतर 50व्या दिवशी म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी आम्ही साधारण 100-120 जण एका खोलीमध्ये प्रार्थना करत बसलो आणि त्याच वेळेस अचानक एक सोसाट्याचा वारा सुटला आणि अग्नीच्या जिभेने पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला. आम्हा प्रत्येकाच्या मस्तकावर आला आणि प्रत्येक जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि त्या दिवसापासून परमेश्वराचे साक्षी स्वार्थ आम्ही सांगायला सुरुवात केली. त्यावेळेस पवित्र आत्म्याचं भरीव कार्य त्या ठिकाणी होऊ लागलं आणि एक मंडळी स्थापन झाली आणि त्या मंडळीमध्ये अनेक चमत्कार महत्कृत्य पवित्र आत्म्याद्वारे होत गेली. अनेक रुग्ण बरे होत होते. एवढंच काय तर संत पौलसारख्या मनुष्याच्या अंगावरून रुग्ण फिरवलं आणि मग तो रुग्णावर टाकला, तो रुग्ण बरा होत असत. आंधळ्या दृष्टी लगडे चालत होते आणि अशा प्रकारचे महत्कृत्य भूत त्या ठिकाणी निघत होते. पवित्र आत्म्याचं कार्य जोरानं चालू झालेलं हे सर्व आठवत आहे. त्यावेळची मंडळी आठवतो. ती मंडळी पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेली हो. ती मंडळी प्रार्थना करण्यामध्ये आणि भाकर मोडण्यामध्ये तत्पर होती. दररोज ते पवित्र मंदिरामध्ये येत असत, पवित्र वचन ऐकत असत, ते ग्रहण करत असत आणि प्रत्येकाचं सामायिक होतं. आणि परमेश्वर विधर्मी लोकांची, ख्रिस्तीतर लोकांची रोज आणि रोज त्या मंडळीमध्ये भर टाकत होता. हे सर्व पानमस बेटावर शिक्षा भोगत असलेला योहान ह्याला आठवत आहे. मग तो म्हणतो, संत पाऊल त्या ठिकाणी आला. शौलाचा पाऊल झालेला हा संत पाऊल होय. त्याने अनेक ठिकाणी जाऊन मंडळ्या स्थापन केल्या. गलती, फिलिपी, इफिस, करीन, रोम या सर्व ठिकाणी परमेश्वराच्या मंडळ्या स्थापन झाल्या आणि मोठं कार्य त्या ठिकाणी होऊ लागलं. हे सर्व योहान त्या ठिकाणी आठवलं आहे. परंतु 30-35 वर्षाचा काळ घडल्यानंतर ह्या सर्व ख्रिस्ती मंडळाचा आत्मनाथ छळ लागला हे देखील तो आठवतो. तत्कालीन रोमी बादशाह नीरो फार क्रूरतेने ख्रिस्ती लोकांचा छळ करू लागला. तू ख्रिस्ती असं म्हटलं की त्याला घ्यायचं आणि तुरुंगात टाकायचं. आणि मग संध्याकाळच्या वेळेस सर्व लोक जमले असताना भुकेला सिंहापुढे ख्रिस्ती लोकांना सोडून
आणि त्यांचे तमाशा बघायचा. एवढंच नाही तर रात्र झाली ख्रिस्ती लोकांना आणायचं, ख्रिस्ती असं म्हटल्यानंतर त्यांना डांबर फासायचं आणि त्यांना पेटवून घ्यायचं. आणि ज्यावेळेस ते सैन्यावर फिरू लागले, नीरो बादशाह हसत हसत म्हणत होता, आज माझ्या अंगणामध्ये चालत्या फिरत्या मशाली फिरत आहेत. अशा प्रकारे ख्रिस्ताचं नाव धारण करणाऱ्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्या लोकांचा आत्मनाश होत गेला. अनेक लोक रक्तसाक्षी होत गेले. ख्रिस्ताच्या नावासाठी मरण्यासाठी ते तयार झालेले आहेत. असा ख्रिस्ती मंडळीचा छळ त्या ठिकाणी होत गेला. पाहता 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 येशूचे सर्व जे 11 शिष्य होते एक एक करून ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झाले. कुणाला वधस्तंभावर मारण्यात आलं, कुणाला जिवंत जाळण्यात आलं, कुणाला शिरच्छेद करण्यात आला. येशू ख्रिस्तासाठी प्रत्येक शिष्य त्या ठिकाणी रक्तसाक्षी झाला. ख्रिस्ती लोकांचा छळ त्या ठिकाणी सुरू झाला. परंतु हे सर्व होत असतानाच जी ख्रिस्ती मंडळी एकेकाळी पवित्र आत्म्याने पेटलेली होती, येशू ख्रिस्तासाठी आवेशाने जिद्दीने त्या ठिकाणी साक्षात सुवार्ता सांगण्यासाठी भरलेली मंडळी हळूहळू ज्यावेळेस वर्ष निघून गेले, मंडळीमध्ये शिथिलता येऊ लागली. मंडळी भीतीमध्ये थंडावली गेली. जगी गोष्टीचं आकर्षण मंडळीमध्ये आलं आणि मंडळीचे सर्व लोक शिथिल झाले, धर्मनिद्रेमध्ये गेले. ख्रिस्ताच्या साक्षात सुवार्ता सांगण्यासाठी याचा आवेश कमी कमी होत गेला. आणि मग होत असतानाच योहान सर्व आठवत असताना असं म्हणतो, एके दिवशी प्रभू आले, पवित्र आत्म्याने मी संचालित झालो आणि पवित्र आत्म्याने संचालित झाल्यावर मला त्या परमेश्वराचं स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं मनुष्याच्या पुत्राचं प्रगटीकरण मला झालं. हे योहान या ठिकाणी सांगत आहे. आणि हे प्रगटीकरण होत असताना तो म्हणतो, पहा स्वर्गात एक दार उघडले गेले आणि त्या स्वर्गातून जी वाणी झाली ती वाणी सध्याच्या मंडळीची जी दैन्य अवस्था आहे, दुरावस्था आहे, ती मला सांगत गेली. होय, स्वर्गातील वाणी मला सांगू लागली, होय योहाना, पहा ते इफिसीतील मंडळीकडे पहा, ज्या मंडळीमध्ये महासंत पावले 3 वर्ष कार्य केलं, अविरतपणे अश्रू ढाळून त्या मंडळीसाठी त्यांनी प्रार्थना केली, रात्रंदिवस तो संदेश देऊन गेला. ती इफिसीतील मंडळी हिला मला दोष देणार आहे, कारण तिने आपली पहिली प्रीती सोडलेली आहे. ज्या पहिल्या प्रीतीने संपूर्ण मनाने, शक्तीने, बुद्धीने, सामर्थ्याने माझ्या प्रीती करणारी मंडळी, तिने पहिली प्रीती सोडलेली आहे, हिचा मला दोष देणार आहे. परमेश्वर प्रत्येक मंडळीशी सांगू लागला. 3 पाच ठिकाणी परगणीतील मंडळी, तेथील मंडळी काय झालेलं आहे, ती मंडळी सैतानाचा आसन म्हणून बसलेली आहे. स्वतः सैतान येऊन त्या मंडळीमध्ये बसलेला आहे. हो, त्या मंडळीमध्ये खोटे शिक्षक उरलेले आहेत आणि धर्माविरुद्ध खोटं शिक्षण ते देतात. ख्रिस्त प्रवृत्ती झाले असं ते म्हणतात आणि लोकांची दिशाभूल करणारे, लोकांना मार्गदर्शन करणारे लोक त्या मंडळीमध्ये आहेत. त्या मंडळीची दैन्यावस्था तो आपल्या डोळ्याने पहा. पुढे म्हणतो, पहा थुविटा या ठिकाणची मंडळी पहा. ती थुविटा मंडळी एकेकाळी माझ्यासाठी जोरदार कार्य करणारी मंडळी, तिच्यामध्ये चार धर्माने व्यभिचार उकळलेला आहे. देवाची पवित्र मंडळी, त्यामध्ये व्यभिचार करणारे 4 धर्मी लोक, सर्व देहाची कर्म करणारे लोक त्या मंडळीमध्ये आहेत. ते मंडळी भ्रष्ट झालेले आहे, हे तो आपल्या डोळ्याने पहा. ती वाणी त्याला हळूहळू सांगू लागली. पहा योहान, त्या सार्डिसची मंडळीकडे पहा. होय, ती सार्डिसची मंडळी आत्मिकरित्या मृत झालेली मंडळी आहे. ती स्वतःला म्हणते की मी जिवंत आहे, पण परमेश्वर म्हणतो मी तुला सांगतो तू मेलेली आहेस. आणि म्हणून जे मरण करण्यास लागलेले आहे ते धरून ठेव, नाहीतर मी येईन आणि तुझ्यातून ते दीपवृक्ष तू काढून टाक. प्रत्येक मंडळीची दैन्यावस्था तू डोळे उघडून पहा. योहानाने ती वाणी हळूहळू सांगली आहे. पहा, लावणीची मंडळी पहा. योहानाने मंडळीने मान कहर केलेला आहे. त्या मंडळीने येशूलाच मंडळीच्या बाहेर काढून टाकलेला आहे. मंडळी चर्चमध्ये बसली आणि येशू म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि दार उघडेल तर मी आत येईल. मंडळी बाहेर आणि येशू दाराच्या बाहेर. मंडळी आला, येशू दाराच्या बाहेर. होय, तो म्हणतो ती मंडळी स्वतःची म्हणती मी फार श्रीमंत आहे, पण परमेश्वर म्हणतो मी तुला सांगतो तू कष्टी, दरिद्री, आंधळमाने उड्या मारत आहेस, हे मी तुला सांगतो. अहो मंडळीतील सर्व सभासद हो, लावणीच्या मंडळी लक्ष देऊन ऐका. होय, मी परमेश्वर तुम्हाला म्हणतो तू शीतल नाहीस आणि उष्ण नाहीस. आता उष्ण असतास, माझ्यासाठी कार्य करणार असतास, मला आनंद झाला असता. तू शीत असतास तर मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं असतं. तू शीत पण नाहीस आणि उष्ण पण नाहीस. तुला
ह्या सर्व मंडळीची दैन्य अवस्था परमेश्वर योहानाला सांगत आहे. आणि मग तो म्हणतो, हे सर्व ऐकल्यावर योहाना तुम्ही फार काळजीत पडलो, निराश झालो, चिंताक्रांत झालो, हे सर्व काय चालू आहे. तेवढ्या त्याला स्वर्गाचं दार उघडताना दिसलं. आणि स्वर्गाचं दार उघडल्यावर तुम्ही करण्यासाठी वाणी ऐकली आणि ती वाणी मला म्हटली, योहाना इकडे वर ये, इकडे वर ये. म्हणजे ज्या गोष्टी इथून पुढे व्हायच्या त्या मी तुला दाखवतो. योहाना इकडे वर ये. परमेश्वराची वाणी त्या ठिकाणी त्याला ऐकलं. हा योहान चिंताक्रांत आहे, निराश आहे, काळजीत आहे. त्यावेळेस त्याला एक धीराची वाणी, धैर्याची वाणी स्वर्गातून आली. परमेश्वर स्वर्गातून त्याला म्हणतात, योहाना इकडे वर ये. जॉन कम अप हायर, ये तू स्वर्गामध्ये ये. होय माझ्या जवळ ये, माझ्या या स्वर्गीय सिंहासनावर बस आणि माझ्या दृष्टीकोनातून, माझ्या नजरेतून, माझ्या कक्षेतून खाली पृथ्वीकडे पहा तुला काय दिसतंय. ते दृश्य पाहण्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल, इकडे वर ये. प्रगटकरांच्या ह्या वाक्यावर आपण थोडा विचार करणार आहोत. परमेश्वर म्हणतो, इकडे वर ये. होय तू वर आल्यानंतर माझ्याजवळ बस, माझ्या सिंहासनाजवळ बस आणि जी काही या पृथ्वीवर अवस्था चाललेली आहे ती तू हळूहळू पहा. सर्व असलेले लोक जी माझी मंडळी मला म्हणतो पवित्र मंडळी आहे, पवित्र कार्यासाठी माझी साक्षी स्वार्थ देण्यासाठी या मंडळीने यांची भूतकाळ ठेवलेली आहे. ती मंडळी भ्रष्ट झालेली आहे तुला दिसेल. मला माहिती त्या मंडळीमध्ये असंख्य लोक पापभ्रष्ट झालेले आहेत, वाईट मार्गाला लागलेले आहेत, लाचलुचपत आहे, भ्रष्टाचार आहे, अनिती आहे, अनेक गोष्टी ते करत आहेत, माझ्यापासून दुरावलेले असे सर्व तुला दिसतील. परंतु ह्या सर्व लोकांमध्ये अशी काही थोडके लोक, योहाना बोटावर मोजले इतके लोक 9-10 कदाचित असे असतील की आतापर्यंत ते विश्वास राहिलेले आहेत हे देखील तुला दिसेल. कोपऱ्याच्या रक्तामध्ये आपले वस्त्र भिजवलेले, आतापर्यंत शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर चालण्याची लायकी असलेले असे काही थोडके लोक, बोटावर मोजण्याचे लोक त्या मंडळीमध्ये आहेत. हे तुला तिथं दिसणार नाही, वर आलं की मग तुला दिसेल. योहाना हे जे तुला सर्व शेरडे दिसतात त्या शेरडामध्ये थोडी मेंढरं आहेत. होय थोडीशी मेंढरं आहेत, कदाचित बोटावर मोजले ते, पण त्या शेरडा मेंढरांचा फरक तुला पृथ्वीवर राहून समजणार नाही, खाली राहून तुला दिसणार नाही. त्यासाठी तुला एकच करावं लागेल, इकडे वर ये, वर ये, माझ्या सिंहासनाकडे ये, माझ्यासमोर बस आणि खाली पहा तुला दिसतील त्या असंख्य शेरडामध्ये एक किंवा दोन मेंढरं आहेत. योहाना निराश होऊ नकोस, काळजीत पडू नकोस, चिंता करू नको. आता देखील आपल्याला आशा आहे. देयर इज होप फॉर द फ्युचर. या मंडळीसाठी आपल्याला आशा आहे. कारण असंख्य लोकांमध्ये, ह्या असंख्य शेरडांमध्ये, भ्रष्ट झालेल्या लोकांमध्ये एक किंवा दोन विश्वासू लोक मराठीच लागतच आहे, पण ख्रिस्ताचं नाव न सोडणारे असे रक्तसाक्षी होणारे काही लोक त्या मंडळीमध्ये आहेत. त्यासाठी तुला वर यावं लागेल. वर येऊन तू ते पहा. आज परमेश्वर तुम्हाला हेच आवाहन करत आहे, इकडे वर या. कम ऑन हायर. आर यू रेडी टू ऍक्सेप्ट द चॅलेंज? परमेश्वर म्हणतो ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात त्या स्थितीपासून तुम्हाला वर आलं पाहिजे. माझ्याकडे या, इकडे वर या. ख्रिस्त सेवा मंडळीला आज परमेश्वर आवाहन करत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, जसे आहात, ज्या परिस्थितीमध्ये आहात, पापाच्या दलदलीमध्ये पडलेला असाल, आज मी तुम्हाला म्हणतो इकडे वर या. वर या ते जीवन सोडून या, माझ्याकडे या, माझ्या जवळ या. मग तुम्ही पहा तुमचं गती बदल तुमच्यामध्ये. तुमचं गत आयुष्य किती पापाने भ्रष्ट झालेलं असेल, अशुद्ध विचार तुमचं आयुष्य भरलेलं आहे. भयंकर वाईटातलं वाईट पाप तुमच्या हातात घडलं असेल. आज तुम्ही पापाच्या गुलामीत, सैतानाच्या दास्यात, पापाच्या दलदलीत तुम्ही अडकला असाल, परमेश्वर तुम्हाला आवाहन करत आहे, इकडे वर या, वर या. आज त्या आव्हान स्वीकारण्याला काय आवडतं? एकदा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याची घोषणा
प्रदक्षिणा करत पायी चालत असत. अनेक गावागाव पायी फिरत असत. दुपारची वेळ, भर दिवसा रत्न येऊन पडलेला आहे, शंभर प्राणातून चाललेला आहे आणि सुखा नावाच्या गावाकडे प्रभू येशू ख्रिस्त आला. तिथे याकोबाची विहीर होती. थकलेला दमलेला प्रभू येशू ख्रिस्त याकोबाच्या विहिरीवर बसला. दुपारच्या वेळेस लांबूनच एक स्त्री त्याच्याजवळ येताना तो पाहत आहे. ही शंभर स्त्री पाणी भरण्यासाठी याकोबाच्या विहिरीकडे येत आहे आणि जशी ती त्याच्याजवळ येते, येशू ख्रिस्त निर्गुण त्या स्त्रीकडे पाहत आहे. येशू ख्रिस्ताने केवळ त्या स्त्रीकडे नाही, अंतरात पाहणाऱ्या ख्रिस्ताने तिचा संपूर्ण जीवन त्यावर पाहिलं. येशू ख्रिस्ताने निर्गुण त्या स्त्रीकडे पाहिलं. होय, कशी दिसते त्या स्त्री? एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, चार नव्हे, पाच नव्हे केले तरी तिला तृप्तता मिळाली नव्हती. ती ज्या पुरुषाबरोबर राहत होती तो तिचा नवरा होता, त्या सगळ्या पुरुषाबरोबर ती राहत होती. व्यभिचाराने भरलेली, पापात अडकलेली, अनैतिक गोष्टीचा आत्मपात केलेली अशी पापी स्त्री, शंभर स्त्री आपल्या जवळ येताना येशू ख्रिस्ताला पाहिलं. ज्यावेळेस जवळ आली, येशू ख्रिस्त मला प्यायला पाणी दे. आणि ती स्त्री त्याला म्हणते, आपण यहुदी असता माझ्याकडे पाणी कसं मागता? कारण यहुदी लोक शंभरी लोकांबरोबर संबंध ठेवत नाहीत. येशू ख्रिस्त म्हणतो, तुला पाणी द्यायचं म्हणणारा कोण हे तू ओळखलं असतंस आणि त्याकडे मागितलं असतंस तर मी तुला जिवंत पाणी दिलं असतं. मी दिलेले पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. आणि मग त्या स्त्रीला पाणी झालं. ती म्हटली, मग गुरुजी ते पाणी तुम्ही मला द्या. ते पाणी जर मला मिळालं ज्याने कधीच तहान लागणार नाही, मला या विहिरीवर यावं लागणार नाही आणि माझं एवढं फेरफटका वाचेल. आणि येशूने फार हुशार त्याला म्हणतो, जा तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. आणि ती स्त्री त्याला म्हणते, मला नवरा नाही. येशू तिला म्हणतो, मला नवरा नाही तू ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होऊन गेले, आता तुझ्यावर राहतीस, तुझा नवरा नाही. हे बोल ऐकल्यावर त्या स्त्रीला आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणते, आता मला कळालं तुम्ही खरोखर संदेश आहात, देवाचा माणूस आहात. आणि मग येशू ख्रिस्त जगाला संभाषण करायला म्हणतो, हे शंभर स्त्री, आता पुरेसं झालं. ज्या स्थितीमध्ये आहेस मला पूर्णपणे माहित आहे. होय, तू व्यभिचारामध्ये डुबलेली आहेस, पापाच्या दलदलीमध्ये अडकलेली आहेस, पापाच्या खाईत पडलेली आहेस. पण एक गोष्ट आता कर, तिथून तू वर ये. पुष्कळ झाले जगलीस तर पुष्कळ झालं. पापामध्ये तू जगलीस, पापभ्रष्ट आहेस, व्यभिचारी आहेस. पण आता मी तुला सांगतो, वर ये. आता वर येण्याची वेळ आलेली आहे. आणि हे ज्यावेळेस न्याय केलं त्यावेळेस ती म्हटली, आमच्याकडे आता एक मशीन येणार आहे ज्याला ख्रिस्त म्हणतात आणि तो सर्व गोष्टी मला समजून सांगेल. आणि येशू तिला म्हणला, ज्याविषयी तू बोलत आहे तोच तो मी आहे. येशू ख्रिस्त मशीन आहे की ज्यावेळेस स्त्रीला कळालं तिने ती घागर तिथेच टाकली. गावावर धावत पळत गेली, संपूर्ण गावाला तिने गोळा केलं आणि येशूची साक्षात सुवार्ता त्या स्त्रीने तिला सांगितली. संपूर्ण गावाला ख्रिस्ताला घेऊन आली. येशू ख्रिस्ताने गावाला शिक्षण दिलं आणि मग ते गावावर तिला म्हणतात, आता तू सांगतेस म्हणून नाही, पण ज्या ऐकल्याने पाहिलं यावर आम्ही विश्वास ठेवतो की हाच खरोखर मशीहा आहे. एक पापी स्त्री, शंभर स्त्री, व्यभिचारामध्ये अडकलेली, अनैतिक गोष्टीचा आदरपात केलेली स्त्री, ज्यावेळेस ती वर आली, संपूर्ण गावाला साक्षात सांगून संपूर्ण गावाचं तारण करण्यासाठी एक स्त्री पुरुषी झाली. पण त्यासाठी तिला एक गोष्ट करावी लागली, जी ती होती तिथून तिला वर यावं लागलं. आज परमेश्वर ख्रिस्त सभामध्ये मंडळीतील लोकांना आव्हान करत आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आहात, कोणत्या पापाच्या खाली तुम्ही आहात, दलदलीत आहात, दुर्व्यसनी आहे, दुर्व्यसन आहे, व्यभिचार आहे, द्वेष, देवा, मत्सर आतापर्यंत तुम्ही केला असेल, घाबरू नका. ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात तिथून वर या. आज इथे वर येण्याची वेळ आहे. तुम्ही जर वर आहात तर पहा किती मोठा चमत्कार त्यांनी होऊ शकेल. आणि मग तुम्ही कदाचित म्हणाल, प्रभू येशू ख्रिस्त, तुला माहित नाही, तुला माहित नाही कोणतं भयानक पाप मी केलेलं आहे, वाईटातलं वाईट आणि भयानक पाप माझ्यातून घडलेलं आहे. होय, त्या पापाचं उच्चारण करणं माझ्यासाठी अशक्य होत आहे. होय, त्या पापाच्या दलदलीमध्ये अडकलेलो आहे, पाप भ्रष्ट झालेलो आहे, दुर्व्यसन मी केलेले आहे, व्यभिचार केलेला आहे, त्या सर्व गोष्टीने माझं गतजीवन भरभटलेलं आहे. येशू ख्रिस्त काय म्हणतो, त्या शंभर स्त्रीकडे बघा,
सगळ्या पुरुषांवर राहते, तिच्यापेक्षा तिच्याकडे तू गाडलेला नाहीस का? तिला जर आशा आहे तर तुला निश्चित आशा आहे. तुझे पाप नाकीसारखे लहान असतील तरी बर्फ शुद्ध करणारा परमेश्वर आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितकी तुझा अपराध जीवनातून दूर करण्याला तयार आहे. पण आज तुला एक गोष्ट करायची आहे, गत जीवनाचा सर्व पापांचा पश्चाताप पाहून तुला वर आला पाहिजे. इकडे वर ये. आज परमेश्वर आम्हाला आव्हान करत आहे, वर या. वर याची वेळ आम्हाला या ठिकाणी आली आहे. संत कलसी राष्ट्रपतीचा तिसरा आहे आणि दुसऱ्या वचनात म्हणतो, वरील गोष्टीकडे लक्ष द्यावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. आज त्या प्रभू ख्रिस्ताच्या विनवणीला आव्हानाला आपण त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि मग आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत तिथून आपण वर आलो. येशू ख्रिस्ताजवळ आलो, त्याच्या सान्निध्यात बसलो, त्याच्या जवळ त्याच्या राजस्थानावर बसून पृथ्वीकडे पाहत आहे. आम्हाला काय दिसेल? ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ येतो, त्याच्याकडे येतो, तो म्हणतो पहा, आता पृथ्वीकडे पहा, आता या ख्रिस्ती समाजाकडे पहा, या ख्रिस्ती मंडळीकडे पहा. तुला काय दिसतं? तुला दिसतं ना माझे विश्वासाने लोक, पवित्र लोक, परंतु माझ्या आज्ञेने पाळत नाहीत, आज्ञेचे उल्लंघन करत आहेत, माझ्या पापभ्रष्टते झालेले आहेत, पण एकमेकांविरुद्ध हेवे लावले आहेत, निंदा आहे, नादस्ती आहे, मालमत्ता प्रॉपर्टीच्या नावाखाली भाऊ-भावांवर भांडत आहेत, कोर्टामध्ये भांडण केलेली आहेत. सर्व चिन्ह तुला निराशा दिसत आहे. माझे अशा प्रकारे वागतात ते तुला सर्व दिसतंय ना. मग आता मी तुला माझा राजदूत म्हणून, माझा प्रतिनिधी म्हणून, माझा लेखक म्हणून मी आज तुला पुन्हा खाली पाठवतो. जा त्या मंडळीमध्ये जा आणि शुद्ध आणि पवित्र जीवन कसं जगायचं, निष्कलंक आणि निर्दोष जीवन कसं जगायचं, ख्रिस्ताच्या पावलावर कसं जगायचं त्या मंडळीला तुला आठवून दे. जे तुला सर्व काय पाहतायस वरून जे तुला दिसतं, ती परिस्थिती बदलण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुला देतो. जा त्या मंडळीचे चिन्ह तू बदलून टाक. मी सांगतो त्याप्रमाणे तू वाढ, माझ्या आज्ञेतून वाढ आणि आदर्श जीवन या मंडळीला जगू दे. परमेश्वराचा आम्हाला आव्हान आहे. सर्व डोंगराचा याचा भाग आहे आणि पहिल्या वचनातून म्हणतो, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पण करा. नवीन कराराचा महत्वाचा भाग आहे. जुन्या करारामध्ये अर्पण होतं, समर्पण होतं, मूर्त समर्पण असायचं. परमेश्वराला जर अर्पण करायचं, पक्षी किंवा पशु घ्यायचा, त्याला चिरायचा, कापायचा, रक्त काढायचं आणि ते सर्व तुकडे करायचे आणि त्याच्या आत वेगवेगळं अर्पायचं. ही जुन्या करारातली पद्धत होती. मेलेलं अर्पण परमेश्वराला अर्पण करत असत. नवीन करारामध्ये आम्हाला जिवंतपणे अर्पण करायचं. आमचं जीवन जिवंत असताना समर्पण करायचंय. तुम्ही आपली शरीर जिवंत असं परमेश्वराला समर्पण करा, असं सर बोलायला सांग. जिवंतपणे समर्पण म्हणजे काय? हे परमेश्वरा, हे माझे डोळे, आतापर्यंत माझ्या इच्छेप्रमाणे मी ते पाहत होतो. मला जे पाहिजे ते मला दिसत होतं. नको त्या गोष्टी मी माझ्या डोळ्याने पाहायचो, नको त्या गोष्टी मी डोळ्याने करायचो. आजपासून हे डोळे मी तुला समर्पित करणार आहे. तुला जे योग्य वाटतं, तुझ्या आज्ञेप्रमाणे चालेल, तुझ्या मार्गामध्ये राहील, ह्या डोळ्याची मी आता करार करतो. इथून पुढे तुला आवडेल अशाच प्रकारच्या गोष्टी हे डोळे पाहतील. हे आमचं जीवनमध्ये झालेलं समर्पण. आमचे हात परमेश्वराला समर्पित करायचे म्हणजे काय? ज्या हाताने मी दुष्कृत्य करत होतो, लाचलुचपत आहे, भ्रष्टाचार आहे, आतापर्यंत हाताने अनेक खोटे डॉक्युमेंट साईन करून अनेक काळा पैसा मिळवलेला आहे, आतापर्यंत हाताने अनेक खोटे चेक साईन केलेले आहेत. हे परमेश्वरा, आजपासून हे हात तुझ्या वचनाप्रमाणे चालतील, तुझ्या आज्ञेमध्ये असतील, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हवं तेच हे हात करतील. हेच आमच्या हाताचं समर्पण आता मला परमेश्वराला करायचं. आमचे पाय नको त्या ठिकाणी गेले आहेत, नको त्या जागेमध्ये आम्ही गेलेलो आहोत. आजपासून तुझे पाय मी तुला समर्पित करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला आवडेल अशाच पद्धतीने या पायाचा वापर मी पुढे करणार आहे. आमचं संपूर्ण शरीर, माझं जीव, माझं मन, माझी बुद्धी देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आजपासून आम्हाला समर्पित करायचं आहे. आणि म्हणून तो पुढे म्हणतो, या युगावर सर्व नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होते. आज परमेश्वर इकडे वर ये. वर ये म्हणजे काय? आम्हाला वर यायचं म्हणजे उच्च पातळीचं जीवन आम्हाला जगायचं. आमचं
मनाचं रूपांतर करून खालच्या पातळीवरून आम्हाला वर यायचं आहे. उच्च पातळीचं पवित्र जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आम्हाला आव्हान करत आहे. कारण देवाचा एक नियम आहे आणि तो नियम असा आहे, जशी पेरणी तशी आम्ही काम करावे लागणार. हा नियम वाटला आहे, आपण आहे बदललेला नाही. जर तुम्ही बाबळीचं पीक पेरलं तर त्या बियाला बाबळीचेच काटे येणार, त्याला कधीच फुलावू शकणार नाही. जसं पेराल तसं कापा. वाईटची पेरणी केली तर वाईटाचीच कापणी होणार, चांगल्याची पेरणी केली तर चांगल्याची कापणी होणार. अनेक ख्रिस्ती भक्तजन आहेत, सोमवार ते शनिवार सर्व प्रकारचे जगाचे होतात. सर्व प्रकारचे वाईट, लबाडी, भ्रष्टाचार, लाचलुचपत, अनिती, व्यसनाधीनता, वाईट वर्तन हे सर्व आठवड्यावर करतात. आणि रविवारी येऊन कधी कधी बाळासाहेबांना विनंती करतात, बाळासाहेबांची प्रार्थना करा. प्रार्थना करायची, काय प्रार्थना करायची? आतापर्यंत जे काही वाईट गोष्टी नाही केल्या याचे चांगल्यामध्ये रूपांतर होते अशी प्रार्थना आपण करू शकतो. देवाचा नियम आहे, वाईट केलं तर वाईटाचीच कापणी करणार, ते तुम्हाला चांगल्यामध्ये करता येणार. बाबळीच्या बियाला बाबळीचंच काटेरी झुडूप येणार, त्याला गुलाबाचं फुल येऊ शकत नाही. वाईट केलं आणि हे परमेश्वराने चांगलं मानून घे अशी प्रार्थना केली, परमेश्वराची प्रार्थना मान्य नाही. आणि म्हणून सांगतो म्हणतो, जो कोणी देहाची कर्म करतो त्याला देहाच्या कर्मापासून सर्व करे नाश हे पीठ ठरलेलं आहे. आणि जो कोणी आत्मेने चालतो आत्म्यापासून सर्व करे जीवन हे पीठ ठरलेलं आहे. देवाचा नियम बदलू शकत नाही. आणि म्हणून आज आमचे जीवन परमेश्वरासाठी समर्पित करायचं आहे. परमेश्वर आज हा करुणायुक्त हृदयाने आम्हा प्रत्येकाकडे पाहतो. हो, आम्ही किती खोल पापाच्या घरी गुंतलेलो आहोत, पापाच्या काळात अडकलेलो आहोत, सैतानाच्या गुलामीत आहोत, दास्यात आहोत, सर्व पाहतो. पण तो आम्हाला आव्हान करतो, वर ये, इकडे वर ये, पापाच्या दरवेळेतून तू बाहेर ये. परमेश्वर येशया संदेशाद्वारे आम्हाला आव्हान करत आहे. येशया 45:1 मध्ये म्हणतो, तुझा निर्माण करता परमेश्वर म्हणतो, भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला सोडलेला आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेले आहे, तू माझा आहेस. आणि म्हणून तू जलातून चालशील त्यावेळेस मी तुझ्याबरोबर असेल, नद्यातून चालशील त्यावेळेस त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तुला भासणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, मी तुझं प्रीती करतो. त्या पापाच्या खेळ पडलेला असताना वर आपण पाहूयात, परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे, आव्हान करत आहे, तू माझ्या दृष्टीकोनातून अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस, मी तुझं प्रीती करतो. आमच्या मंडळीमध्ये असे अनेक काही बुजुर्ग वैद्य आहेत की ज्यांचे लग्नाला 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष झालेले आहेत. असे काही समाज आमच्याकडे आहेत. आमच्या समाजामध्ये देखील आम्ही पाहतो. पण 40, 45, 50 वर्ष लग्न झालेले आहेत आणि आपण त्याचा वर्धापन देखील साजरा करतो. असाच एक त्या ठिकाणी प्रोजेक्ट करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 25 वर्षापेक्षा जास्त अधिक ज्यांच्या लग्न झाले होते त्या नवरा बायकोला बोलवण्यात आलं आणि मग या नवरा बायकोची इंटरव्ह्यू घेण्यात आली. ज्या पत्नी होत्या त्या पत्नीला विचारण्यात आलं की समजा तुमच्या लग्नाला आता 30 वर्ष झाले, 30 वर्षापूर्वी जर तुला माहित असतं की तुझा नवरा किती रागट आहे, तापट आहे, तो शिवीगाळी करतो, त्याला दारूचं व्यसन आहे, कदाचित तुला मारहाण करतो, हे जर तुला लग्नापूर्वी माहित असतंस तर तू त्याच्याबरोबर लग्न केलं असतंस का? हा प्रश्न विचारण्यात आला. तसंच जे कोणी पुरुष आहेत त्यांना देखील विचारण्यात आलं की तुमची जी पत्नी आहे, तुमच्या लग्नाला आता 25 वर्ष झालेले आहेत, 25 वर्षापूर्वी हिच्याशी लग्न करण्या अगोदर ही तुमची पत्नी एवढी भांडवल आहे, विचित्र स्वभावाची आहे, खूप खर्चिक आहे, हट्टी आहे, हे जर तुला माहिती असतं तर तू तिच्याबरोबर लग्न केलं असतंस का? आणि हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का कदाचित बसणार नाही असेल. अनेकांनी म्हणतो की नक्कीच मी लग्नच केलं नसतं, या माझ्या बायकोने अशी आहे मला कळत असतं लग्नच केलं नसतं. पुरुष देखील म्हणते की अशा असं मला कळत असतं 10 वेळा विचार केला असतो, कशाने गोष्टी आपण केल्याच नसतं. स्त्रिया देखील म्हणते हा बाबा असं म्हटलं असतं तुम्ही कधीच त्याच्याबरोबर लग्न करायचा विचार देखील केला नसता. ख्रिस्त आमचा वर आहे, तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे वधू आहोत.
ख्रिस्ताची वधू किती पापभ्रष्ट होणार आहे, कोणकोणत्या अनिष्ट गोष्टी त्या करणार आहे, कोणकोणते वेगवेगळे विचार त्या मनामध्ये येणार आहे, किती त्याबद्दल निंदा नाश करणार आहे, ही वधू किती वाईट आहे हे येशू ख्रिस्त आमच्याशी त्याला माहिती होतं. तुमचा आणि माझं संपूर्ण जीवन त्याच्या हातामध्ये आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळाच्या हातामध्ये पूर्णपणे माहिती होते की आम्ही किती वाईट पद्धतीने होऊ शकतो, तरी त्या वराने येशू ख्रिस्ताने तुमच्याशी माझ्याशी लग्न केलं. आमचा वाईट विचार, आमचं गैरवर्तन, आमची पापभ्रष्टता त्याच्याशी आम्ही एकनिष्ठ राहणार नाही, त्याच्याशी आम्ही व्यभिचार करणार, या जगाचे आम्ही होणार, जगाशी एकरूप होणार, हे सर्व माहिती असून सुद्धा त्या ख्रिस्ताने आमच्या वराने तुमच्याशी माझ्याशी लग्न केलं. आम्ही त्याची वधू आहोत. हा प्रीतीचा संदेश आज आम्हाला बोलून सांगणार आहे. तो म्हणतो इकडे बोली, तू जसा आहेस त्या उघड्या पुत्रासारखा, डुकराबरोबर डुकराच्या शेंगात खा असलास, त्या स्थितीमध्ये तू असलास, पापाच्या बंधनामध्ये तू असलास, तरी आज मी तुला आवाहन करतो, इकडे बोली. आज मी माझ्या दृष्टिकोनातून तू अमोल आहेस. आज तू माझ्या दृष्टिकोनातून मोठे योग्यतेचा आहेस. मी तुझं प्रीती करतोस. आहेस तसा आहे त्या परिस्थितीत आज तू बोल. किती मोठं धैर्याचे वाक्य आज परमेश्वराला दिलं आहे. आणि मग त्या ठिकाणी सांगतो, परमेश्वराला माहित नाही आणि आज जगामध्ये जीवन जगत असताना मी कोणत्या परिस्थितीतून चालू परमेश्वराला तुला कल्पना नाही. पापाच्या कुटुंबामध्ये मोठा भयंकर प्रसंग होलेला आहे. तो प्रसंग मला मोठ्या डोळ्यासारखा संकट वाटत, कसं मला बाहेर पडला. ती माझ्या बाजूला एवढा त्रास होती, तिला कोण समजून सांगणार, तिच्यामध्ये बदल होण्याचं मला काय वाटत नाही. माझ्या कामावर माझं प्रमोशन होत नाही, ते माझे अधिकारी माझ्यावर जाग धरून करतात, माझ्याशी अन्यायाने वागतात, मला सॅलरी वाढवून देत नाही, प्रमोशन होत नाही, माझ्या कुटुंबामध्ये आर्थिक व्यवहार चालू आहे. प्रभू तुला काय सांगतो, या परिस्थितीत मी काय राहणार, कसं काय माझं होणार, मला कळलं नाही. त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, इकडे बोल. ज्यावेळेस तू बोलशील त्यावेळेस तुला एक गोष्ट लक्षात येईल. काय तुला समजेल? मत्तय 28:18 म्हणतो, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला आहे, हे तुझ्या लक्षात येईल. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला आहे. स्वर्गीय सिंहासनावर मी विराजमान आहे. माझ्या नियंत्रणामध्ये सर्व परिस्थिती आहे आणि माझ्या इच्छेपलीकडे या जगात एकही गोष्ट होत नाही. हे तुला इथं आल्यावर समजेल, तिथून तुला लक्षात येणार नाही. त्यासाठी तुला वर यावं लागेल. इकडे वर येऊन तुला काय समजेल? मत्तय 19:22 म्हणतो, मनुष्याला कोणत्या गोष्टी अशक्य आहेत, पण देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. हे तुला समजेल कधी? तेव्हा वर येशील. वर माझ्याकडे तुला लक्षात येईल, देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तुझी प्रत्येक समस्या, तुझं संकट, तुझे कष्ट सोडवण्यासाठी देव समर्थ आहे, हे तुला समजेल. पण त्यासाठी तुला वर यावं लागेल. वर आल्यावर तुला समजेल. रोमकरासपत्र 16:20 शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली ठेवेल. पृथ्वीवर असल्यावर मला असं वाटतं, हा सैतान माझ्यावर वर्चस्व गाजवतो. प्रत्येक वेळेस मी पापामध्ये पराभूत होतो, मोहपाशाला बळी पडतो, मी अशक्त आहे, दुर्बल आहे. ज्यावेळेस तू वर येशील तुला समजेल, शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली ठेवेल. सैतानाला तू प्रभुत्व राहशील, पापावर विजय मिळवशील, पण त्यासाठी तुला वर यावं लागेल. वर आल्यावर एक गोष्ट लक्षात येईल. रोमकरासपत्र 6:14 तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात आणि म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. आम्ही जुन्या करारात नाही, आम्ही नवीन करारात जगत आहोत. कृपा आमच्याकडे आहे आणि कृपेच्या सामर्थ्याने कुठलंही पाप तुमचं असू द्या. देवाचं वचन आम्हाला सांगतं, भयंकर पापावर तुम्ही बळी पडलेला असाल, तेच पाप तुमच्या हातून वाढत आहे, अशक्त आहात, दुर्बल आहात. देव आम्हाला सांगत आहे, पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. वर ये, माझ्याकडून कृपा प्राप्त करून घे. कृपेच्या सामर्थ्याने सर्व प्रकारच्या मोहापाशावर आणि पापावर विजय मिळवण्यासाठी तुला सामर्थ्य देत आहे. इकडे वर ये. परमेश्वर योहाना म्हणतो, योहाना निराश होऊ नकोस. जरी तुला ही मंडळीची दैत्य अवस्था दिसत आहे, मंडळी पापभ्रष्ट झालेली आहे, मला सोडून झालेली आहेस, तरी मी तुला सांगतो, मी खडकावर माझी मंडळी बांधेल. त्या मंडळीसमोर मरणाचं अधोलोकाचं काहीच चालणार नाही. सैतानाचं काय वाढत होऊ शकणार नाही. पण त्यासाठी तू निराश नकोस. माझ्याजवळ ये, वर बस आणि वर पहा मी काय करतो. आमचा परमेश्वर भूत भविष्यकाळ सर्व जाणणारा परमेश्वर तिन्ही प्रकारच्या हातामध्ये आहेत. परमेश्वराला म्हणतो, इकडे
क्रिकेटसाठी फार वेळ आहे असं मला माहिती आहे. आणि क्रिकेटची मॅच चालू आहे, सर्वांचं लक्ष मॅचकडे लागलेलं असतं. असंच एक क्रिकेटची मॅच होती आणि ती मॅच इंडिया आणि पाकिस्तान वन डे मॅच असल्यावर सर्वांचं लक्ष त्याकडे असतं, कारण त्याच्यामध्ये एक आपल्याला जिंकल्यानंतर फार मोठा अभिमान मला वाटत असतो. आणि अशी एक मॅच झाली, इंडिया आणि पाकिस्तानची मॅच असताना ती मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या त्या बॉलपर्यंत फार रोमांचक झाली. कोणी जिंकलं कोणी हारलं हे त्या ठिकाणी गोळा मारण्यासारखं झालं होतं. आणि शेवटी शेवटच्या बॉलला ती इंडिया मॅच जिंकली. ही संपूर्ण मॅच मी एकदा व्हिडिओवर टीव्हीवर पाहिली. आणि त्याच दिवशी रात्री दुबईहून माझा एक मित्र यायला होता आणि तो विमान प्रवास करत असल्यामुळे त्याला ती मॅच काय पाहता आली नाही. रात्री तो आमच्या घरी आला आणि नंतर जेवल्यानंतर आम्ही टीव्ही पाहत असतो. आता ह्या टीव्हीवर दिवसभरात झालेली मॅच होती, त्याच्या हायलाइट्स चालू होते आणि हायलाइट्स आम्ही पाहायला लागलो. आणि मग हा मित्र फार उत्सुकतेने, फार आतुरतेने आणि उतावळा होऊन ती मॅच पाहू लागला. त्याला ते पहिल्यांदाच पाहून आणि म्हणून फार उत्सुकता त्याला आली. प्रत्येक बॉल करण्याची उत्सुकता वाढत होती. तो स्वतः जोरदार उड्या मारत होता. जोरदार आता कोण जिंकतं, इंडिया जिंकतं का पाकिस्तान जिंकतं याच्याविषयी ती उत्सुकता होती. शेवटच्या ओव्हरवर मॅच आहे आणि मग हे सर्व चालू असताना माझ्याकडे नजर टाकली आणि शांतपणे त्या ठिकाणी बसतो. पण मग तुला काय उत्सुकता वाटत नाही? एवढी रोमांचक मॅच चालू आहे, एवढ्या उत्सुकतेने उत्कंठेने मॅच आलेली आहे, आता ती शांत बसलेला आहेस. आणि मग मी त्याला म्हणतो, ह्या मॅचचा शेवट जो आहे तुम्हाला अगोदरच माहिती आहे, कारण ही मॅच आलेली आहे. मग शेवट काय होणार याच्याबद्दल मला फारशी उत्सुकता नाही. आमचा परमेश्वर म्हणतो, मी अल्फा आणि ओमेगा आहे. शेवट काय होणार आहे तो आता प्रारंभापासून जाणणारा आमचा परमेश्वर आहे. तुमच्या आयुष्याचं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ सर्व तो जाणतो. माझा मरणदिन कोणता, कोणत्या दिवशी मी मरणार, कोणत्या कारणाने मरणार, संपूर्ण आयुष्य त्याच्या हातामध्ये आहे. माझ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट प्रारंभापासून परमेश्वराला माहिती आहे. तो परमेश्वर जो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे, भूत, वर्तमान, भविष्यकाळ त्याच्या हातामध्ये आहे, तो म्हणतो इकडे वर ये, इकडे वर ये, मला सर्व काय माहिती आहे. जगाचा शेवट कसा होणार हे देखील मला ज्ञात आहे. माझ्या सुरक्षित हातामध्ये मी तेव्हा ठेवलेला आहे, त्यासाठी मी इकडे वर ये. God knows the end from the beginning. अशा महान परमेश्वराच्या दुनियाने मी लेकर आहोत. का नाही जीवनामध्ये थांबायचं? उद्या जर एखादा ऍक्सिडेंट झाला तर मला आश्चर्य वाटतं, असं का झालं? परमेश्वर मला सर्व काढलं. तुझ्या मरणाची दोरी माझ्या हातामध्ये, तुझं मरण काय मला माहिती आहे, सर्व काय होणार याचं मला आश्चर्य वाटत नाही. कदाचित तुला आश्चर्य वाटेल. अशा परमेश्वराच्या सुरक्षित हातामध्ये आमचं जीवन आहे. आपण बरोबर नाही. परमेश्वर म्हणतो इकडे वर. शेवटी यशाच्या 15व्या अध्यायामध्ये परमेश्वर आवाहन करत आहे. तो परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तो त्याचा शोध घ्या. तो समीप आहे, तो त्याचा धावा करा. का? याला कारण आहे. तो कारण परमेश्वर म्हणतो माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत आणि माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत. माझ्या कल्पना आणि माझे मार्ग तुमच्या कल्पना तुमचे मार्ग याच्यामध्ये फरक आहे. हरकत आहे. किती फरक आहे? परमेश्वर म्हणतो जसं पृथ्वीच्या आकाश उंच आहे तशा माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून, माझे मार्ग तुमच्या मार्गाहून उंच आहेत. या भूतलावर राहून, या पृथ्वीवर राहून परमेश्वराची कल्पना, त्याचे मार्ग आपल्याला जाणणं शक्य होणार नाही. कारण त्याच्यामध्ये फरक आहे, हरकत आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. मग जर परमेश्वराच्या कल्पना आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत, परमेश्वराचे मार्ग आम्हाला समजायचे आहेत, ते एक गोष्ट आम्हाला करावी लागेल, आम्हाला वर गेलं पाहिजे. परमेश्वर इकडे वर ये, स्वर्गात ये, स्वर्गीय सिंहासनावर ये, माझ्याकडे ये, मग माझ्या कल्पना तुला समजतील. ज्या दृष्टीने तुम्ही विचार करतो ते तुला समजेल, माझे मार्ग तुझ्या लक्षात येतील, माझ्या मार्गाचं प्रगटीकरण तुला करेल. पण त्यासाठी ह्या पृथ्वीवरील भ्रष्ट जीवन, पापमय जीवन सोडून तुला उच्च पातळीवर यावं लागेल. इकडे वर ये. परमेश्वराच्या आव्हानामध्ये सांगितले आणि परमेश्वर म्हणतो त्याप्रमाणे आपण वर जाऊया, परमेश्वराच्या वर जाऊया, परमेश्वराच्या सिंहासनावर बसूया. परमेश्वर म्हणतो माझ्या दृष्टिकोनातून तू इतरांचा विचार कर, माझ्या नेत्रांनी तू इतरांना पाहा, माझ्या अंतःकरणातून तू इतरांचा भाव घे. त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. परमेश्वर म्हणतो इकडे वर ये. प्रार्थना तू आज आम्हाला आव्हान करत आहेस. आम्ही जेथे आहोत
जसे आहोत ज्या परिस्थितीमध्ये आहोत तू म्हणतोस इकडे वर ये, तुझ्याकडे येण्यासाठी परमेश्वरा आम्हाला आव्हान करतोस, प्रार्थना करू वर येण्याचं धैर्य आम्हाला प्रत्येकाला दे. यासाठी परमेश्वर आम्ही वर येऊ पवित्र जीवन निष्कलंक निर्दोष जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याचा आम्हाला देण्याने करून होते. धन्यवाद परमेश्वर याच्या नावाने आम्ही म्हणतो.